नमस्कार. नेहाज रेसिपी अँड टिप्स मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण सांजोरी अथवा करंजीमध्ये भरण्याचं गुळाच्या पाकातील सारण तयार करणार आहोत. तेही अगदी झटपट, अगदी नवशिकाऊ जरी असाल ना तरी परफेक्ट असं हे सारण तयार कराल. तर त्याकरिता सर्वप्रथम मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चम्मच साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही साजूक तूप नाही घेतलं ना शेंगदाण्याचं तेल देखील वापरू शकता. तर शेंगदाण्याचं तेल हे 1 चम्मच इतपत घ्यायचं. यापेक्षा अधिक शेंगदाण्याच्या तेलाचा वापर करायचा नाही. तर आता हे तूप वितळल्यानंतर ह्या तुपामध्ये रवा हा 1 वाटी घेतलेला आहे. तर वजनाने 250 ग्राम इतपत हा रवा आहे. तर हा रवा छान असा 8 ते 9 मिनटापर्यंत बदामी रंग येऊस्तर लो टू मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे पहा, छान असा रव्याचा रंग हा बदामी झालेला आहे. तर आता रवा हा कढईमधून काढून घ्यायचा. रवा मात्र हा लो टू मीडियम फ्लेमवरती छान असा सतत परतत राहायचा आहे, जेणेकरून तळाशी अजिबात लागणार नाही. तर अशा पद्धतीने रवा हा एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतला. त्यानंतर त्याच कढईमध्ये 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर ज्या वाटीने आपण रवा घेतलेला होता ना त्याच वाटीने आपल्याला इथं पाणी मोजून घ्यायचं आहे. तर इथं 1 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता ह्या पाण्यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ हा टाकायचा आहे. तर प्रमाण हे अगदी योग्य असं घेतलं ना म्हणजे सारण हे उत्तम तयार होणारच. तर गुळाच्या पाकातील सारणाची करंजी अथवा सांजोरी चवीला अप्रतिम अशी तयार होते. तर आता हा गूळ ह्या पाण्यामध्ये टाकून घेतला आणि लो टू मीडियम फ्लेमवरती छान असा याला वितळून घेतलेला आहे. तर लक्षात ठेवायचं याचा आपल्याला पाक वगैरे करायचा नाही. हाताला अगदी थोडंसं चिकटसरपणा जाणवेल तसा आपल्याला हा पाक तयार करायचा आहे. म्हणजे याचा एकतारी पाक वगैरे करायचा नाही. तर अशा पद्धतीने छान असा संपूर्ण हा गूळ वितळलेला आहे आणि असं छान असं हे चिकट झालेलं आहे. तर आता लगेच गॅस हा बंद करायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर अगदी हलकं कोमट हा पाक होऊ द्यायचा. त्यानंतर आधी भाजलेला जो रवा आहे ना त्या रव्यामध्ये गाळणीच्या साहाय्याने अशा पद्धतीने गाळून घ्यायचा आहे. तर इथं मी स्टीलची गाळणी घेतलेली आहे. प्लास्टिकच्या गाळणीचा इथं अजिबात वापर केलेला नाही. तर पाहू शकता तुम्ही ह्या गाळणीमध्ये काही हे मातीचे कण शिल्लक राहिलेले आहेत. तर अशा पद्धतीने सुरुवातीला हे मिश्रण असं पातळ होत असते. तर इथं अजिबात घाबरायचं नाही. अशा पद्धतीने छान असं हे साधारण 7 ते 8 तास किंवा रात्रभर झाकून ठेवायचं, जेणेकरून रवा छान असा फुलत असतो आणि पाक हा रव्यामध्ये छान असा मुरत असतो. आता त्यामध्ये टाकायला ड्रायफ्रूट पाहूया. तर इथे 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. अर्धी वाटी ड्रायफ्रूटचे काप घेतलेले आहेत. त्यासोबतच 1 छोटी लहान वाटी त्यामध्ये 1 वाटी मनुका घेतलेल्या आहेत. 1 वाटी चारोळ्या आणि वेलची पावडर घेतलेली आहेत. तर संपूर्ण हे साहित्य घेतल्यानंतर आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 1 वाटी खोबरं छान असं तांबूस रंग येऊस्तर हे भाजून घ्यायचं आहे लो टू मीडियम फ्लेमवरती. यामध्ये अर्धा चम्मच इतपत साजूक तूप घालायचं, जेणेकरून अगदी सहज पटकन हे खोबऱ्याचा खीस छान असा खरपूस भाजला जाईल. तर लो टू मीडियम फ्लेमवरती तांबूस रंग येऊस्तर छान असा हा खोबऱ्याचा खीस भाजून घेतला. तर हा सुद्धा कढईमधून अगदी मंद आचेवरती भाजायचा, जास्त करपू द्यायचा नाही, जेणेकरून सारणाची चव बिघडेल. तर खोबऱ्याचा खीस हा कढईमधून काढून घेतला. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा ड्रायफ्रूटचे काप, काजू बदामचे काप करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने ते देखील टाकून घेतले व त्यामध्ये अगदी थोडं पुन्हा तूप घातलं आणि छान असे हे काप भाजून घेतले. तर आता ह्यामध्येच मी चारोळ्या टाकून घेणार आणि मनुकासुद्धा टाकून घेणार आणि हे सगळं छान असं मंद आचेवरती भाजून घेणार. तर लक्षात घ्यायचं खोबऱ्याचा खीस हा अगदी 1 ते 1.5 मिनटापर्यंत छान असा भाजून घ्यायचा. त्यानंतर ड्रायफ्रूट हे अगदी अर्ध्या मिनटापर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत. आता हे दोघं एका वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलेले आहेत. आता रवा पाहूया. तर साधारण रात्रभर असाच मी हा राहू दिलेला होता. तर हे पहा, छान असा हा रवा फुललेला आहे. म्हणजे रवा हा गुळाच्या पाकामध्ये छान असा मुरला गेलेला आहे. आता याला
असं बोटाने चेक करूया. तर हे पहा, मस्त असा कोरडा हा तयार झालेला आहे. म्हणजे आपलं हे रव्याचं सारण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. अगदी कुठेही रेसिपी न फसता न चुकता कोणीही सहज बनवू शकेल एवढी साधी सोपी रेसिपी नेहमीप्रमाणे मी तुमच्यासोबत शेअर करीत असते. तर अशा पद्धतीने बोटांच्या सहाय्याने छान असं याला मिक्स करून घेतलं. त्यानंतर ह्यामध्ये संपूर्ण हे भाजलेले ड्रायफ्रूट आणि खोबऱ्याचा खीस घालून घ्यायचा आहे. त्यानंतर ह्यामध्ये वेलची पावडरसुद्धा टाकून घ्यायची आहे. तर साधारण ह्यामध्ये 1 चम्मच इतपत मी वेलची पावडरचा वापर केलेला आहे. तुम्हाला हवं आहे तर तुम्ही ह्यामध्ये खसखस देखील भाजून टाकून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने सारण तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. अगदी छान अशा उत्तम करंज्या तयार होतात. अगदी कुठंही हे सारण बिघडत नाही. मस्त असं परफेक्ट प्रमाण मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर छान असं हे ड्रायफ्रूट आणि खोबऱ्याचा खीस टाकून घेतल्यानंतर हे सारण मिक्स करून घ्यायचं आणि अगदी सहज मस्त असं हे आपलं सारण तयार झालेलं आहे. नो फेल रेसिपी आहे. लगेच आता सारण तयार झाल्यानंतर आपण याच्या सांजोरे अथवा करंज्या तयार करू शकतो आणि हे सारण 1 ते 2 महिन्यापर्यंत छान असं टिकून राहते. त्याप्रमाणेच माझी ही रेसिपी साधी, सिंपल आणि सोपी आहे. तर तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. त्यासोबतच व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.